गुड मॉर्निंग गाईस, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईस, उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आजचा वार आहे मित्रांनो, गुरुवार. आता नाश्ता वगैरे करतो आणि जातो ऑफिसला. रोहिणी ते काय स्वयंपाक वगैरे झाला, आता ते भांडे घासत. रूम किती वाजता पण निघाली, पण ऑफिसला लेट होऊनच जातं. चला जाऊ द्या, ब्रेकमध्ये भेटतो मी. सो गाईज, लंच ब्रेक झाला आहे, जेवायला चाललो आहे, खूप भूक लागली आहे. तर चला जेवण करूया. सचिन भाई मस्त झाले भाजी कप की किसने बनाई. सो गाईज, पोट भरून मस्त जेवण झालं आहे, पण मी लेट आलो आहे गाईज. सगळ्यांचं जेवण झालं होतं, पण मी लेट आलो. एक कस्टमर होता, सो कॉल डिस्कनेक्ट करतच नव्हता तो, त्याच्याशीच बोलत होतो. तो हेच आता जातो, तुम्हाला ऑफिस लॉग आउट झाल्यानंतर भेटतो 6:30 वाजता. सो बाय बाय. होता आहे हेच ऑफिस इज लॉग आउट. आणि सचिनला थोडं वाईट लागत आहे गाईज की त्याचं पेमेंट नाही आलं आहे. सो त्यानंतर होते रे भाई, लगातार 9 दिन में ये था, नो पेमेंट. मेरे 2 महीने कैसे गए क्या पता हो तेरे को. 2 महीने रे. कभी देखा चार्जेस में 3,000 रुपये किया किसने. मैंने और लास्ट 9,000 बस. हो जाएगा. चला घेतो, ऑफिस लॉग आउट झालं आहे, जाऊया. वडापाव खाणार आहे आणि सचिन थोडा नाराज आहे. याचं रिझन हे आहे की याचं पेमेंट नाही आलं. येते रे, येणार. तर आम्ही वडापाव खाणार आहे गाइस आज सचिन भाऊ करून पार्टी, कि उसका पेमेंट नहीं आया इसलिए. ब्लॉग में डाल मत, सर देखते उधर. क्या बोला. ब्लॉग में डाल मत, सर देखते होते क्या आप पेमेंट नहीं है इसकी पार्टी कभी से ना होगी. नहीं सर कुछ नहीं बोलेंगे. सर एक ही बोलेंगे, खाओ बट पेमेंट निकालो. वड़ा पाव खाएंगे साथ में भाई के साथ. गरम पण खूप आहे रे सचिन भाऊ. तो गाईज, आता वडापाव तर झाला आहे, आता आम्ही खाणार पाणीपुरी. सचिन भाऊ करून पार्टी आहे आज. सचिन भाऊचा पेमेंट नाही आला म्हणून. हां सचिन, काय रे. थँक्यू. खाए क्या, तीखा चाहिए मीठा चाहिए. परफेक्ट. मीठा चाहिए थोड़ा, तीखा चाहिए, मीठा थोड़ा मीठा चाहिए. बराबर जा. और नाराज मत हो यार, पेमेंट नहीं आया. पार्टी थी, वही बहुत बड़ी बात है. चल चलता है, कल मिला. सो गाईज, घरी तर आलो आहे आता मस्तपैकी मित्रांनो टी व्हीवर गाणे लावले आहे. सो गाणे वगैरे ऐकत आहे गाईज मी. आणि आता थोड्या वेळामध्ये येणार रोहिणीताई घरी. रोहिणीताई बोलत होती की आज आपण दाल खिचडी खाणार म्हणून बाहेर जाऊन. आता आल्यावर बघू. ती बोलली तर आहे मला की आपण बाहेर दाल खिचडी खाऊ म्हणून. बघू, तिच्याच वेट करतो आहे गाईज, ती कधी येणार म्हणून. सो तेच. आणि ह्या महिन्यात जुलै महिना चालू आहे. सो जुलै मंथ एंडमध्ये काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आहे गाईज. सो तुम्हाला माहिती पडणार काय आहे म्हणून सरप्राईज, ते लवकरच सांगेन. जुलै एंडिंग पण म्हणू शकतात गाईज आणि ऑगस्टची स्टार्टिंग पण म्हणू शकतात गाईज. काहीतरी सरप्राईज राहणार. सो तुम्हाला लवकरच माहिती पडणार. सो थोडंसं वेट करा गाईज त्या सरप्राईजचा. आणि आजची तारीख आहे मित्रांनो काहीतरी 16 जुलै. सो आता मंथ एंडच चालू होणार गाईज. 20 तारखेनंतर तर मग तेच 10 दिवसानंतर 10 तारखेनंतर मग नेक्स्ट मंथ चालू होतो, 30 नंतर. आणि गणपती बाप्पा पण येणार आहे गाईस. आणि पथकची पण प्रॅक्टिस चालू होणार आहे. आता आय डोंट नो कधी चालू होणार. जेव्हा चालू होणार तेव्हा मजा येणार गाईस. सो गणपती बाप्पा पण येणार. बघा इथं मी एक गणपती बाप्पाची हे पण लावलं आहे फ्रेम. ही पण चांगली आहे गाईस, लावली आहे. इथं तर कारची आहे आणि तिथं डॉगी भाऊची आहे. आणि किचनमधलं तर तुम्ही बघितलंच असेल गाईस. बघा, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसं वाटत आहे. आता ताईचा वेट करतो गाईज मी आणि टी व्हीवर मस्तपैकी गाणे. आता आम्ही चाललो आहे दाल खिचडी खासाठी. ताईचा आज थोडं प्लॅन बनला आहे की चला आज थोडं बाहेर खाऊन येऊ म्हणून. आम्ही दाल खिचडी खाऊन येतो. आज स्वयंपाक नाही बनवला आहे ताई. आपली गाडी कुठे आहे रोहिणी ताई. हां
पण आज का बोलवलं तू आपण आपल्याला इथे हॉटेलमध्ये? स्वयंपाकाचा कंटाळा आला. मग आपण रोज येत जाऊ ना इथं. बिल मी नाही देत जाईल. दाल खिचडी बघत आहे गाईस. हे मी वर्धेकडे होतो तो मला काही माहिती नव्हतं. मला दाल खिचडी सांगितली आहे तर रोहिणी जाईना. आणि सगळ्यांना आमच्या फॅमिलीमधल्या सगळ्यांना आवडते दाल खिचडी. बेलाईला पण हळू हा गरम आहे. मी हे लिंबू टाक लिंबू मारून एक तर वेगळी मजा येते खायची. हळू का गरम आहे. गरम गरम खाण्यातच खूप मजा आहे दाल खिचडी. लोणचं पाहिजे थोडं. मजा येते पण खायला. 31 मिनिटात जेवलो. बाप रे बाप गाईस आमचे 31 मिनिटात जेवण झालं आहे. हां रोहिण ते बघ मी डॉमिनोजमधून यायचो ना इथं खायचं. किती वाजेपर्यंत राहते पाहिजे यायचे? 3 वाजतापर्यंत. आपण एक बार यायचं काय? घरची लाईट वगैरे गेली पायदळ येऊ इथं आपण अंडा बुर्जी खायला. ते पण कसं माहिती आहे का? वाईट कपडे घालून पूर्ण वाईट कपडे घालून. तू एक वाईट साडी मी वाईट चड्डा आणि सगळे भूत आपल्याला समजतात. चला काही जातो आम्ही घरी. बाय बाय. चला गाईस थोडंसं पार्सल पण घेऊन आलो आहे आम्ही. आता हे आम्ही मस्त सकाळी खाणार. ही बघा ही आता गुंगली. हिला लागली आहे झोप. हिला आता गादी टाकून द्यावं लागेल आणि ही झोपणार. सोनेगावला जाणार आहे. बरं झालं जॅकेट घालून गेलो. सो गाईस घरी आलो आहे. गादी वगैरे टाकली आहे गाईस. रोहिणीताई पण इथं आता लेटून आहे. सो झोपायची वेळ झाली आहे. आता आम्ही आराम करतो. आणि हे रोहिणीताई 10:30 पण नाही वाजले रे. 10 वाजून 25 मिनटच झाले. रोहिणीताई आता लवकर आवरण झालं आपलं सगळं आहे ना. रोहिणीताई खूप थकली आहे. तर झोप तू आराम कर. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये असं होतं गाईज. आजचा दिवस असा गेला. सकाळी उठलो ऑफिस वगैरे त्यानंतर घरी मग सचिनसोबत थोडं बाहेर खाल्लं. आता ताईसोबत थोडंसं अजून बाहेर खाल्लं. तर आता माझं पूर्ण पोट भरलं आहे. सो आजचा ब्लॉग असा होता मित्रांनो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.